नमस्कार मित्रांनो, काल एक आम्हाला घोरपड सापडली होती. आमचे जे संस्थेचे सभासद आहेत महेश कटके सर, तर यांना पिंपरी गावामध्ये एक रस्त्याला आडवी-तिडवी पळताना एक घोरपड सापडली होती आणि त्याच्या मागे काही माणसं लागलेली त्यांना दिसलं, तर त्यांनी ती तिथं रेस्क्यू केली आणि आज आम्ही तिला या वन विभागाच्या जंगल भागामध्ये तिला रिलीज करायला आलो आहे. आमच्यासोबत आहेत अभय भवारी सर. यांच्या समक्षच आम्ही त्या घोरपडला या भागामध्ये आता रिलीज करतोय. आपण पण प्रत्यक्ष त्या घोरपडला या जंगलामध्ये आम्ही सोडतोय. तर मित्रांनो, या घोरपडी बद्दल पण बरेच गैरसमज आहेत आपल्या समाजामध्ये की याचं मटण खाल्ल्यानंतर अमुक आजार बरा होतो, तमुक आजार बरा होतो. तसं काही नाहीये. हे गैरसमज आहेत. काहींनी ज्यांना हे विकून पैसे कमवायचे अशांनीच हे थोटांड उठवलेले बाजारामध्ये की आम्हीच याचं आजार सांगणार आणि आम्हीच त्याचा उपचारही सांगणार, असे प्रकार करणाऱ्या लोकांनीच हे केलेलं काम आहे. तर या आणि घोरपडीला जर पाहिलं ना, तर काही जण समजतात की हा विषारी प्राणी आहे. जसं आपण डिस्कवरीमध्ये पाहतो की कमोडो ड्रॅगन जो आहे त्याच्याप्रमाणे ही घोरपड दिसते. तर काही जणांचा समज असं झाला की ही घोरपड सुद्धा विषारीच आहे की काय, पण विषारी नाहीये घोरपड. घोरपड पूर्णपणे बिनविषारीच मोडते ही. आता तुमच्या समोरच आपण याला इथे रिलीज करूया. आता तुमच्या समोर आपण ही घोरपड जी आहे ही वन विभागाच्या जो जंगलपट्टा आहे त्याच्यामध्ये आपण रिलीज करतोय. सोबत आहेत आपल्या भवारी सर. तर त्या भवारी सरांच्या समक्षच आपण ह्या घोरपडला आता या निसर्गामध्ये सोडत आहे. थोडं जवळ नाही. बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला जर असं काही कोणी जखमी पक्षी प्राणी आढळला तर आपण आमच्या संस्थेकडे संपर्क साधा किंवा वन विभागाकडे संपर्क साधा. किंवा आपल्याला जरी असं कोणी प्राणी डांबून ठेवल्याचं दिसलं तर आपण वन विभागाच्या 1926 जो नंबर आहे, जो टोल फ्री क्रमांक आहे 1926, तर त्या क्रमांकावरती संपर्क साधून त्या प्राण्याला मुक्त करायला सहकार्य करा व वन विभागाला सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो.